संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळा दरम्यान घोडा अंगावर कोसळून एका फोटोग्राफरचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि इथं सर्वस्व चूक फोटोग्राफरांचीच आहे। काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। कलकत्त्याचे रहिवासी असलेले 48 वर्षीय कल्याण चाटोपाध्याय असं फोटोग्राफरचं नाव आहे। या घटनेत एक तरुणी जखमी सुद्धा झालेला आहे। ही घटना कशी घडली पहा। एक घोडा पडून कोणाचा कसा मृत्यू होऊ शकतो असा अनेकांना प्रश्न उपस्थित होत आहे। खरं तर रिंगणातून धावणाऱ्या घोड्याच्या डोक्यावर घोंघावणारा ड्रोन फिरत होता, त्यामुळे तो त्या आवाजाने बिथरला। त्याच पुढे धावण्याच्या घोड्याच्या लगामात मागचा घोड्याचा पाय अडकला, ज्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो गर्दीत बसलेल्या लोकांवर पडला। अंगावर घोडा पडल्याने कल्याण चट्टोपाध्याय गंभीर जखमी झाले। त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान चट्टोपाध्याय यांचा मृत्यू झाला। वारी आणि रिंगण सोहळ्यात दिवसेंदिवस वाढत असलेली गर्दी आणि रिंगण सोहळ्याचे नियोजन यामध्ये सुसंगती नसल्याने ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शी म्हणणं आहे। तर घडलेली घटना दुर्दैवी असून मयत चट्टोपाध्याय यांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा केलेली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।